नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कर्मचाऱ्यांच्या आनंदाला मिळणार एक्सटेन्शन. निवृत्तीचे वय 60 करण्याच्या हालचाली. 22 एप्रिलच्या बैठकीतून सकारात्मक संकेत. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहे. सरकारच्या मान्यतेची अंतिम मोहर कधी उमटणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे झाल्यास निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांना आणखी 2 वर्ष एक्सटेन्शन मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी नुकतेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला होता. लेखी आश्वासन देऊन सरकारने हा संप मिटविला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याच्या मागणीवर शासनाने सकारात्मक भूमिका दर्शविलेली आहे. सध्या शासनाच्या विचाराधीन असून यावर अनुकूल निर्णय घेण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हजारो लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष आता निर्णयाकडे लागले आहे. याच संपाच्या वेळी सरकारकडून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना 15 दिवसात जारी करण्याचे आश्वासनही देण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10, 20 व 30 वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजनेचा टप्प्याटप्प्याने लाभ देण्याबाबतही सकारात्मक संकेत देण्यात आलेले आहे. तर आरोग्य विमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातही शासनाने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. मात्र काही संवेदनशील मुद्द्यांवर केंद्र शासनाच्या धोरणामुळे निर्णय घेणे शक्य नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि PFRDA कायदा रद्द करणे यासारख्या मागण्यांना राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलेला आहे.